निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात गेली अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्य करणारे सर्पमित्र सुशांत रणशूर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्प बचाव, वन्यजीव संरक्षण, सर्पदंश, जनजागृती तसेच पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करणाऱ्या त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होते. लहानपणापासूनच सुशांत रणशूर यांना निसर्ग व वन्यजीवांविषयी विशेष आकर्षण होते. साधारण इयत्ता 3री-4थी पासूनच त्यांनी निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. सन 2005 मध्ये त्यांनी पहिल्यांदा साप पकडला, तर 2009 पासून त्यांनी अधिकृतपणे सर्प बचाव कार्य सुरू केले. आजपर्यंत त्यांनी 5000हून अधिक साप सुरक्षितपणे पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत. या कामादरम्यान अनेक वेळा जखमी अवस्थेतील साप, पक्षी व वन्यजीव आढळून आले. अशा प्राण्यांवर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने उपचार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काही प्रसंगी सापांवर भूल देऊन लहान मोठ्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. सर्पमित्र म्हणून काम करत असताना त्यांनी फक्त सापांपुरतेच नव्हे तर इतर वन्यजीव व पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मोठे योगदान दिले. सन 2010 मध्ये त्यांना विषारी रागाने दंश केला होता. या घटनेत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली होती आणि त्यांना 4 ते 5 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. जवळपास 15 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना जीवनदान मिळाले. सर्पदंश झालेल्या हाताला गँग्रीन झाल्यामुळे पुढे खासगी रुग्णालयात उपचार घेऊन शस्त्रक्रियेद्वारे त्यांचा हात वाचवण्यात आला. एवढा मोठा प्रसंग ओढूनही त्यांनी निसर्ग सेवेचे कार्य थांबवले नाही. पुढे अवघ्या 3 महिन्यात त्यांनी पुन्हा या क्षेत्रात काम सुरू केलं. सन 2012 मध्ये पुन्हा एकदा विषारी नागाच्या दंशाचा सामना करताना त्यांनी सापांबद्दलच्या शास्त्रीय माहितीच्या आधारे धैर्याने परिस्थिती हाताळली. या अनुभवांमुळे त्यांनी सर्पदंशांविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना सर्पदंशानंतर घ्यावयाची काळजी, योग्य प्रथमोपचार आणि अंधश्रद्धा टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. अनेक सर्पदंशग्रस्त रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून अनेकांचे प्राण वाचवण्यात ते यशस्वी ठरले. सुशांत रणशूर यांनी शाळा, महाविद्यालय, वाडी वस्ती तसेच ग्रामीण भागात जाऊन सापांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रबोधन केले. साप, बिबट, पक्षी आणि इतर वन्यजीव हे निसर्ग साखळीतील महत्त्वाचे घटक असून त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी सातत्याने दिला. लोकवस्तीत बिबट्या दिसल्यास नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी वन विभागासोबतच जनजागृती मोहीम राबवण्याचे कार्यही त्यांनी केले. 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान सर्पमित्रांच्या विशेष तुकडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्या ठिकाणी साप आढळून आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाने सर्पमित्रांची नियुक्ती केली होती. या जबाबदारीचे उत्कृष्टपणे पालन केल्याबद्दल तत्कालीन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवले होते. निसर्ग संवर्धनासाठी स्वतःचे आयुष्य वाहून घेतलेल्या सुशांत रणशूर यांच्या कार्यामुळे समाजात पर्यावरण व वन्यजीवांविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण होत आहे. त्यांच्या या अविरत आणि धाडसी कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.